हॅलो, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे अगदी साध्या, सरळ, सोप्या पद्धतीने बनवलेली मस्त अशी खुसखुशीत, दुप्पट फुगणारी राशनच्या तांदळापासून बनवलेली चकली. तर माझ्याकडे राशनचे तांदूळ आहेत. तुमच्याकडे कुठलाही तांदूळ असेल, तुमच्या घरामध्ये जे उपलब्ध असेल ते घ्यायचं आहे. तर मी राशनचे तांदूळ घेतलेला आहे. याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. असं आता एकदम असं याला 2-3 पाण्याने स्वच्छ पांढरा शुभ्र होईपर्यंत धुवून घेऊया. तर बघू शकताय एकदम असा स्वच्छ झालेला आहे धुतल्याच्या नंतर. अगदी साधी सरळ सोपी पद्धत आहे. काय आपल्याला तांदूळ भिजत घालायचे नाही, काय आपल्याला पीठ करायचं नाही. एकदम असं झटपट होणारी अशी तांदळाची चकली आहे. अगदी नवशिकाऊ मुलीसुद्धा सहज करतील. तर आपण 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे. तर त्याला आपण 6 वाट्या पाणी टाकलेलं आहे. एका वाटीला 6 वाट्या पाणी टाकलेलं आहे. तर 1 चमचभर पोह्याचा चमचभर आहे जिरे घातलेले आहे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि अगदी थोडंसं पापड खार टाकलेलं आहे. तर 6 वाटी पाणी टाकलेलं आहे कुकरमध्ये. त्याला उकळी आली की याच्यामध्ये तांदूळ सोडून घ्यायचं आहे. तर पूर्ण तांदूळ याच्यामध्ये मी असं टाकून घेते उकळीच्या पाण्यामध्ये आणि टोपण लावून आपल्याला 5 शिट्ट्या करायच्या आहेत याच्या. गॅस अगोदर 1-2 मिनिट फुल करायचं आहे आणि नंतर भात शिजत आला की एकदम कमी गॅसवर असं शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, कारण भात करपेल आणि आपल्या चकलीची चव पण पूर्ण बदलून जाईल. तर बघू शकताय मी नंतर मिडियम गॅसवर शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. तर एकदम असा भात शिजून गेलेला आहे. गरगटा करायचा आहे आपल्याला याच्यात. अजिबात तांदळाचा एकही शीत दिसता कामा नये याच्यामध्ये. तर असं मी पळीने असं हटून घेते, एकजीव करून घेते पूर्ण. मस्त छान असा सुगंध येतोय जिऱ्याचा ते असा. तर बघू शकता या पद्धतीने पूर्ण असं हटून एकजीव करून घ्यायचा आहे. एकदम असा छान शिजलेला आहे भात. तर पूर्ण याच्यामध्ये असं मी एकजीव करून घेते. अजिबात याच्यामध्ये तांदळाचा शीत कुठेही दिसत नाही. बघू शकता एकदम असं मी गरगटा हटून घेतलेला आहे भाताला. तर इकडं 2 मिनिट आपण थंड करायला ठेवूया. तर इकडं आपण चकलीचा साचा घेऊया. अगदी थोडंसं तेल लावून घेऊया साच्याला, कारण असं एकदम असं थोडंसं तेल लावून घेते मी. तर याच्यामध्ये असं पोह्याच्या चमचनं भरून घ्यायचं आहे आणि भरते वेळेस एकदम असं गच्च भरायचं आहे. अजिबात मध्ये हवा भरता कामा नये, कारण हवा याच्यामध्ये धरली की लगेच आपली चकली सरळ पडत नाही, मध्येच तुटते. तर एकदम असं दाबून गच्च भरायचं आहे. तर बघू शकता या पद्धतीने पूर्ण मी दाबून असं गच्च भरलेलं आहे. हाताला चटके बसणार नाही याची काळजी घ्यायची आहे. एकदम असं कोमट होऊ द्यायचं आहे. एकदम असं गरम पण करायचं नाही. थोडंसं कोमट झालं की लगेच तुमच्याकडे अशा प्लेट तर प्रत्येक घरामध्ये भरपूर असतातच, किंवा तुमच्याकडे प्लॅस्टिक असेल तर सरळ प्लॅस्टिकवर टाकून घ्यायचं आहे. तर मी थोडंसं तुम्हाला असं प्लेटमध्ये टाकून घेते. प्लेटमध्ये पण भरपूर असे पापड बसतात. बघू शकताय असं प्लेटमध्ये मी चकली पाडून घेते. या पद्धतीने चकली असं पाडून घ्यायचे. अगदी सळसळीत असं पडते आणि प्लॅस्टिकवर आता टाकून घेऊया. आता हे मी प्लॅस्टिकवर टाकून घेते चकली. एकदम अजिबात कुठं तुटत नाही, काय नाही, असं सळसळीत आपली चकली पडत आहे. सारण पण एकदम परफेक्ट झालेलं आहे चकलीचं. किती झटपट होणारी अशी चकली आहे, काहीही मेहनत नाही. कुकरला 4 शिट्ट्या करायच्या फक्त आणि आपली चकली साच्यामध्ये भरायचं आणि झटपट चकली तयार होते. एकदम सरळ साधी सोपी पद्धत आहे ही. कुणालाही जमेल, नवशिकाऊ मुलीसुद्धा सहज करतील एवढी सोपी पद्धत आहे. आपली झटपट होणारी तांदळाची चकली तयार आहे, बघू शकताय. तर आता मी हवेला 1-2 तास ठेवलं होतं. तर आता उन्हात मी बाहेर नेऊन ठेवणार आहे. तर उन्हामध्ये 2-3 दिवस कडकडीत असं उन्हात वाळत घालायचं आहे ही चकली. तर बघू शकता मी बाहेर गॅलरीमध्ये नेऊन ठेवलेली आहे. ते 2-3 दिवस असं कडकडीमध्ये उन्हात वाळून घेते ही चकली. 2 ते 3 दिवस उन्हात वाळवल्याच्या नंतर तर बघू शकताय 2-3 दिवस मी उन्हात वाळून घेतलेली आहे. मस्त छान असा कलर पण आलेला आहे. हा कलर असा दिसतोय, पण तळल्यानंतर एकदम असं पांढरी शुभ्र चकली दिसते. तर तुम्हाला मी तळून पण दाखवते. तर चेक करून दाखवते तेल गरम झालंय का नाही. तर तेल पण छान आता व्यवस्थित गरम झालेलं आहे. आपण चकली आता
तळून बघूया. आहे तसा कलर अजिबात राहत नाही. एकदम अशी पांढरी शुभ्र आणि खुसखुशीत चकली होते. तुम्ही खाल तर अजिबात दाताला पण चिटकणार नाही. एवढी भारी चकली होती ही. एकदम झटपट होणारी आणि काही मेहनत नाही, याला झटपट होणारी आपली राशनच्या तांदळाची चकली तयार आहे. बघू शकता एकदम अशा पांढऱ्या शुभ्र दुप्पट फुगणाऱ्या चकल्या झालेल्या आहेत. एकदा करायचं आहे आणि वर्षभर खायचं आहे आरामात. तर आपली मस्त छान अशी व्यवस्थित चकल्या फुगायला लागल्यात, बघू शकताय. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेली रेसिपी आहे ही सांगितलेली. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा चकली. चव तर अप्रतिम लागते याची. तुम्ही कराल, खाल तर नंतर बोलाल. इतकं भारी चव लागते. तुम्हाला मी हातावर असं कुस्करून दाखवते. एकदम अशी खुसखुशीत कुरकुरीत झालेली आहे चकली. तुम्ही पण नक्की ट्राय करा.